शिंदे शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांना उबाटा शिवसेना पक्षाच्या वतीने जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला। शिंदे शिवसेनेचे खासदार दिना पाटील यांनी पत्रकारांशी केलेल्या अरेरावी व अर्वाच्य शिवीगाळ केल्याचे तीव्र पडसाद आता राज्यभर दिसायला लागले असून याबाबत पावसाळी अधिवेशनात देखील गंभीर दखल घेण्यात आली। खासदार संजय दिना पाटील यांच्या या अभद्र वर्तणुकीबद्दल उबाटा शिवसेना पक्षाच्या वतीने खासदार दिना पाटील यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त दर्शवण्यात आला। यावेळी जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, परमेश्वर मांडगे, गणेश शिंदे, भानुदास जाधव, शंकर घुगे, अनिल गीते, जगदीश पाटील, संतोष पोपळघाट यांच्या काय नेमकं कारण आहे? माजोर्डा गद्दार खासदार संजय दिना पाटील हे आज पत्रकाराला अर्वाच्य भाषेत त्यांनी शिवीगाळ केली। त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही जोडे मारले आणि त्याच्यात एवढी धमक असेल तर त्यानं शिवसैनिकाच्या नादाला लागावं, गोरगरीब पत्रकाराच्या नादाला लागू नये। पत्रकार काय राजकारणी नसतात आणि संजय दिना पाटलाला एवढा कशाचा माज आहे, त्याचा माज निश्चितच शिवसेना उतरवल्याशिवाय राहणार नाही। निश्चित कालही आदरणीय संजयराव साहेबांनी सांगितलंय की तुझ्या धमक असेल तू आम्हाला भीड, बाकी लोकांना त्रास देऊ नको। संजय दिना पाटलांना सूचना आहे आमची की संजय दिना पाटलांचा त्यांनी शांततेत घेतलं पाहिजे, अन्यथा शिवसेना स्टाईलने त्याला धडा शिकवले। संजय पाटील एवढ्यावरच थांबले नाही, ते पत्रकारांना असं देखील म्हणाले की तुम्ही सीपीकडे जा, तक्रार करा, पोलीस तर उभे आहेत त्यांच्या समोर म्हणतो अशी मगरुरी पाहायला मिळाली। खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला अशोभनीय गोष्ट आहे। खरं तर गृहमंत्र्याने सोमोटो ऍक्शन घेतली पाहिजे आणि या हरामखोर माजोर्ड्या संजय दिना पाटलाला धडा शिकवला पाहिजे। कारण की आज जर पत्रकार जर अशी आर्यवाराची भाषा संजय दिना पाटील करत असतील तर हे एकदम निंदनीय आहे। त्याला इतका माज कशाचा, 100 कोटीचा माज आहे का? जे एकनाथ शिंदेकडून 100 कोटी घेतले त्या पैशाचा माजावर संजय दिना पाटील जर पत्रकाराला धमकवण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसेना कदापि सहन करणार नाही, याचे परिणाम त्याला भोगावे लागतील। आणि आम्हाला तर आदेशच दिलेले आहेत आदरणीय